सुहासिनी नावाची एक साधी आणि शांत स्वभावाची महिला तिच्या पती आणि 2 मुलांसह आनंदाने राहत होती. काही दिवसांपासून तिच्या पोटात त्रास होऊ लागल्यामुळे घरच्यांनी तिला शहरातील एका मोठ्या आणि नामांकित रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून एका छोट्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले. रुग्णालय मोठे आणि डॉक्टर अनुभवी असल्याने कुटुंबियांनीही जास्त विचार केला नाही. शस्त्रक्रियेच्या दिवशी डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगत कुटुंबाला दिलासा दिला. 2 दिवसानंतर सुहासिनीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी परतली. परंतु घरी आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून सुहासिनीच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला शस्त्रक्रियेमुळे दुखत असावे असं वाटले, पण हळूहळू तिचं पोट सुजू लागलं आणि तापही चढला. तिच्या पतीने डॉक्टरांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करत हे सामान्य असं सांगून केवळ वेदनाशामक गोळ्या दिल्या. दिवसेंदिवस सुहासिनीची प्रकृती खालावत गेली. तब्बल 15 दिवस ती वेदनेनं तळमळत राहिली. तिला जेवण जात नव्हतं आणि कधीकधी ती बेशुद्ध पडू लागली. अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तिला तातडीनं दुसऱ्या एका मोठ्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्वरित स्कॅनिंग आणि एक्सरे केले. त्याचे रिपोर्ट्स पाहताच डॉक्टरांना मोठा धक्का बसला. पहिल्या शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे सुहासिनीच्या पोटात एक मोठा सर्जिकल कापसाचा गोळा तसाच राहिला होता. इतके दिवस तो पोटात राहिल्यामुळे आतल्यात सडला होता आणि त्यामुळे तिच्या संपूर्ण शरीरात भीषण संसर्ग पसरला होता. डॉक्टरांनी तातडीनं दुसरी शस्त्रक्रिया करून तो कापसाचा गोळा बाहेर काढला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. संसर्गामुळे तिचे मुख्य अवयव निकामी झाले आणि नंतर ICU मध्ये 3 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सुहासिनीचा मृत्यू झाला. या दुःखातून कुटुंब सावरत नाही. तोच अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत राग गोळा करताना सुहासिनीच्या पतीच्या हाती एक कठीण चमकणारी वस्तू लागली. ती वस्तू म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या धातूच्या उपकरणाचा एक भाग होता. यावरून पहिल्या रुग्णालयाचा निष्काळजीपणा पूर्णपणे उघड झाला. पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी पतीने पहिल्या रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली. तपासात समोर आलं की ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलेल्या साहित्याची योग्य मोजदाद न करताच घाईघाईत सुहासिनीचे पोट शिवण्यात आले होते. 2 वर्ष कोर्टात कायदेशीर लढाई लढल्यानंतर अखेर दोषी डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला. डॉक्टरांच्या चुकीमुळे दोषींना तर शिक्षा झालीच, पण सुहासिनीच्या मुलांच्या डोक्यावरचं आईचं छत्र मात्र कायमचं हरपलं.